पाहतोय पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय गोंदाची मार्क वरती कोंडिबा. तर स्ट्रायक इनला डावकुरा फलंदाज सचिन लांबोर, तर नॉन स्ट्राईकला सोने अडगी आपण पाहतोय. ही मॅच दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट. पहिला चेंडू अप्रतिम, टप्प्याचा चांगला वापर, लाईन अँड लेन देखील फार चांगली पाहायला भेटली. पहिला चेंडू अगदी डॉट झालाय. नाही नाही महाग गेला बॉल, डॉट बॉल आहे. एक धावसंख्या आपण वेगाने आपण पाहतोय, दुसरी देखील धावसंख्या आपण वेगाने पूर्ण केली गेली. याचा शरीर यष्टीला बनवणारा चेंडू आपण पाहतोय आणि अगदी चेंडू डॉट झालाय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धाव संख्या 3 धाव फलकावरती लागल्यात. सचिन लांबोर 3 धावा 2 या आकड्यावरती घेताना पाहायला भेटलाय. 5 षटकांचा सामना. याचा पुन्हा फटका बसला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे स्वतःच्या फॉलो क्रॉप मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न पाहायला भेटला, परंतु पुन्हा एकदा मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. यंग टॅलेंट फार आहेत. आणि इथं बसायला येऊ ना. याचा पुन्हा त्या मात्र आपण पाहतोय डॉट बॉल झालाय. ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते फक्त आणि फक्त 7च्या घरामध्ये. फार चांगली ओव्हर पाहायला भेटली. कालपासून अगदी एजी फायटर्स या संघातील प्रत्येक बॉलर्स हे मार खात होते, परंतु पहिले षटक ना फार चांगलं पाहायला भेटलंय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या अगदी कमी पाहायला भेटल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय आज कॅप्टनची भूमिका मात्र पार पडत असताना आपण पाहतोय सुरेश मामा यांना. कालच्या दिवसामध्ये बाबू शेळकेचा प्लॅनिंग अगदी फ्लॉप झाला. सॉरी अक्षय शेळकेचा प्लॅनिंग मात्र फ्लॉप झाला होता. यस, नवीन दिवस नवीन कॅप्टन. आज संघ मालक आणि मॅनेजमेंट बॉय बाबू शेळके लकी. याचा फुल टच बॉल होता, परंतु त्याला मात्र भिरकवण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल राहिलाय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील देखील आहे. याचा धावसंख्या कळवायची तुमचं 2. ओके, 2 धावसंख्या धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 8च्या घरामध्ये.
एकच एकच ओके. धावसंख्या 8 या आकड्यावरती पहिला चेंडू, एक ओव्हर एक बॉल आणि धावसंख्या तब्बल आपल्याला पाहायला भेटते 8 या आकड्यावरती. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण पाहतोय पावसाळी रब्बल बॉल प्रीमियर लीग. याचा पुन्हा आपण पाहतोय बॅट नाही खेळून काढायचा प्रयत्न, परंतु अनसक्सेसफुल ठरलाय. हॅलो हॅलो. कालच्या दिवसामध्ये जर विचार केला तर सर्व बॉलर्स वरती मात्र अगदी मोठमोठे प्रहार पाहायला भेटत होते, परंतु आजच्या दिवसामध्ये कोंडीबा आणि त्यानंतर लकी चांगली सुरुवात करून देतात आपल्या संघासाठी. या साड्या बॅट नाही खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक असेल परंतु चेंडू अगदी निघून चाललाय. 4 धावसंख्येसाठी, धावसंख्या 4 ने वेगावरती जाऊन पोहोचला संघ तब्बल 12 या आकड्यावरती. कालच्या दिवसामध्ये कॅप्टनशिप फ्लॉप ठरली, तर आजच्या दिवसामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना थोडाफार दबाव आपल्याला पाहायला भेटतोय अक्षयवरती. 12 धावा, 3 चेंडूचा खेळ संपला. 3 चेंडूवरती 6 धावा आतापर्यंत, 5 धावा खर्च केल्यात. याचा पुन्हा आपण पाहतोय अगदी शॉर्ट बनवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला होता, परंतु डॉट बॉल झालाय. कालच्या दिवसामध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्या तर शेवटच्या मॅच मध्ये या लकीने, परंतु आता अगदी सुरेख बॉलिंग पाहायला भेटते. एक चौकार खाल्ला, परंतु पण त्याने फक्त 5 धावा दिल्या 4 चेंडूमध्ये. याचा फटका चांगला पाहायला भेटला आहे, अप्रतिम, आउट ऑफ द पाक, सीमारेषा बाहेर पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये षटकारासाठी. 6 धावा पाहायला भेटतील. धावसंख्या 6 ने वेगावते 18 या आकड्यावरती. 5 चेंडू मध्ये 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. क्षेत्ररक्षक या ठिकाणी आहे किसन शेळके, तो देखील अप्रतिम पाहायला भेटला आहे, परंतु आपण पाहतोय तब्बल 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्यात. धावसंख्या 2 ने वेगावते जाऊन पोहोचला 20. 2 षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या 20 या आकड्यावरती. आतापर्यंत प्लॅनिंग फार चांगला पाहायला भेटला. गोलंदाजी मार्क वरती असताना मास्टर माइंड कुल कॅप्टन सुरेश मामाचं कौतुक असेल, कारण चांगली कॅप्टनशिप असणं फार महत्वाचं प्रत्येक संघाला. कोंडीबा एक धावसंख्या पाहायला भेटेल. धावसंख्या 1 ने वेगावती. चांगली रणनीती आपल्याला पाहायला भेटते, कारण एका साईडून मोठे प्रहार करताना पाहायला भेटतोय सचिन, तर एका साईडला त्याला स्ट्राईक वरती जेवढे जास्त ठेवता येईल तेवढा जास्त ठेवण्याचा प्रयत्न सोन्याचा पाहायला भेटला. हे क्रिकेट असतं. जर एखादा आपल्या सोबत असेल, जर का एखादा खेळाडू जर मोठे फटके मारत असेल ना, तर त्याला संधी देणं फार महत्वाचं, कारण त्यावेळेला तो टच मध्ये असतो. त्यावेळेला अगदी त्याचा हट्ट असतो ते एकच असतो की मला मारायचा आहे, मला आपल्या संघासाठी धावसंख्या करायच्यात. पुन्हा एकदा वा भाई वा, हाय हँडसम, आउट ऑफ द पाक पाठवलं त्याला पार्किंग प्लॉट मध्ये षटकारासाठी. षटकार क्रमांक 2 सचिनच्या बॅट मधून पाहायला भेटला. धावसंख्या 6 ने वेगावले जाऊन पोहोचला संघ तब्बल 26-7 या आकड्यावरती. पहिला चेंडू अप्रतिम होता, दुसऱ्या चेंडूवरती हल्ला गेलाय. अप्रतिम चेंडू, लाल जबाब. क्षेत्ररक्षक आहे बाबू. यस, नो बॉल देखील आहे. 5 धावा ऍड केल्या जातील. 5 धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय संघ 32 या आकड्यावरती. आणि आळस हा क्रिकेटचा शत्रू आहे.
आणि त्यामध्ये सुस्तीमध्ये खेळणं त्याहून मात्र अगदी क्रिकेटमध्ये खेळणं चुकीचं आहे. थोडीफार स्पीडअप असणं फार महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली ही बाउंड्री अडवली पाहिजे होती, परंतु चौकार पाहायला भेटला. फ्री हिटचा चेंडू, यस, फार चांगला. गोलंदाजी करत असताना फार चांगली पाहायला भेटते, परंतु जर विचार केला तर 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. 3 चेंडूचा खेळ संपला. 3 चेंडूमध्ये 18 धावा खर्च केल्यात. यस, 3 to go. 3 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे. हे 3 चेंडू कोणत्या प्रकारे हाताळेल सचिनसाठी, कारण जरी यंग टॅलेंट असेल कोंडिबा, तरी देखील त्याच्यामध्ये जिद्द आहे, चिकाटी आहे आणि कौशल्य देखील आहे. वाईट बॉल दिलाय. नकारात्मक चेंडू व अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. जो पंच मात्र आहे अंकुश, त्याच्यासोबत मात्र वारंवार प्रॅक्टिस मध्ये देखील हा कोंडिबा असतो. धावसंख्या पाहायला आपल्याला भेटते 33. किशोर बाबिया फुलटॉस बॉल, चुकीला माफी नाहीये. अजून एक चेंडू पाठवलाय षटकारासाठी. 6 धावा धाव फलकावरती सजल्या जातील. जाऊन पोचलाय संघ, तब्बल धाव फलकावरती आपण पाहतोय 39 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 1 ओव्हर 4 बॉल म्हणजे 10 बॉल मध्ये 25 धावा आतापर्यंत खर्च केल्यात कोंडिबा याने. 16 बॉल 32, 200चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला भेटलाय. काय 95-6. दुसऱ्या दिवसापर्यंत अर्धा दिवस गेलाय. याचा अधिकारी पाहतोय सुरेश मामा आहेत. एकच धावसंख्या पाहायला भेटते. 5 बॉल धावसंख्या 40. याचा चांगला फटका पाहायला भेटलाय. अक्षय आहे, आता मात्र चुकी होत नाहीये. कॅच पकडली गेली आणि खेळ संपलाय सोन्याचा. अजून एक 8 हिटर बॅटल आपल्याला पाहायला भेटला आहे. लकी याचा नो बॉल. पहिला चेंडू हा नो दिलाय. 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. धावसंख्या 2 ने वेगावरती जाऊन पोहोचल्या संघ तब्बल धाव फलकावरती आपण पाहतोय अद्यापी 43 या आकड्यावरती. आणि यस, उघडे डोळे पहा नीट, फुडील आहे फ्री हिटचा चेंडू. सचिन आहे.
यास सुरेश मामा अनुभव प्रत्येक क्षेत्रामध्ये असणं फार महत्वाचं आहे आणि हाच अनुभव अगदी सुरेश मामांकडे फार आहे. संघाचे कॅप्टन स्वतः संघ मालक आता सध्या स्थितीत आपण बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. याचा पुन्हा एकदा बैठी शॉट सजवलाय आलाय पाहता पाहता षटकार 6 धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकलाय जाऊन पोहोचला संघ तब्बल धावफलकावरती 49 या आकड्यावरती. पाटण तालुका धनगर समाज क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही रब्बल बॉल प्रीमियर लीग खेळली जाते. त्यामध्ये पहिली 50 सचिन लांबोरची होईल का हे पाहणं फार महत्वाचं आहे. याचा गतीमध्ये परिवर्तन टप्पा वेगळा. त्याच प्रकारे आमच्या सर्वांचे लाडके पंकज शेळके भाई यांचं देखील ते आगमन झालंय. आपण देखील या व्यासपीठावरती स्थान पण नेवे अशी विनंती असेल. याचा चुकी झाली. बॅकअप चांगला आपल्याला पाहायला भेटले. 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 2 ने वेगावरती जाऊन पोहोचल्या संघ तब्बल धाव फलकावरती 51 या आकड्यावरती. 2 to go. 4 बॉल मध्ये 11 धावा दिल्यात. 42 आकड्यावरती खेळतोय. 43 आकड्यावरती खेळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय लो फटका पाहायला भेटला. 1 धावसंख्या आपण वेगाने यस पहिला गडी आज मात्र आदळला. कॅमेरामॅन काय करतो भाई. 45 धावा धाव फलकावरती आतापर्यंत सजल्यात. सचिन लांबूर याच्या 45 धावा झाल्यात आणि सांघिक धावा मात्र 53 होईल का. 50 पहिली या टुर्नामेंट मधील सचिन लांबोरच्या बॅट मधून येईल का. यास पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू लाजवाब. वा भाई वा. धाव संख्या तब्बल 53. 24 बॉल 45 धाव संख्येवरती खेळतोय सचिन लांबोर. 53. यस कोणी मारलं. लक्ष्मण नरुडे आता मात्र फॉर्म मध्ये आलाय. लक्ष्मण नरुडेच्या बॅट मधून मात्र एक उत्तुंग षटकार देखील पाहायला भेटलाय.
60 धाव फलकावरती आपण पाहतोय. तब्बल शेवटचे षटक प्रगतीपथावरती असताना सचिन लांबोर मध्ये आता स्ट्राईक वरती आलाय. लक्ष्मण खेळतोय 2 बॉल 7 या आकड्यावरती. 24 बॉल 45 या आकड्यावरती खेळतोय. रब्बल बॉल टेनिस रब्बल बॉल प्रीमियर लीग मधली पहिली 50 सचिनच्या नावावरती होईल का? कारण जर अनेक खेळाडू आहेत मात्र 50च्या जवळ येऊन मात्र परतलेत. याचा मोठा फटका असा जवलाय. 2 धावसंख्या पाहायला भेटतील. धावसंख्या 2 ने मात्र वेगावते. जाऊन पोहोचल्या संघ तब्बल धाव फलकावरती आपण पाहतोय 62. अक्षय शेळके जे मात्र गोलंदाजी मार्क वरती आहे. त्याच याच झोनला मात्र टेनिस बॉल मध्ये याच सचिन लांबूर याने 5 षटकार मारले होते एका ओव्हर मध्ये. परंतु यावेळेला काय होईल? एका ओव्हर मध्ये 30 धावा मात्र गेल्या होत्या पूर्ण. याचा पुन्हा एकदा सजवलाय. कॅच साठी प्रयत्न 50 पासून लांबवेल का? कॅच ड्रॉप. 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत आणि अगदी जाऊन पोहोचला आता मात्र सचिन लांबोर 49 या आकड्यावरती. लाजवाब बॅटिंग पाहायला भेटते. 26 बॉल 49. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. होईल का 50 की विकेट पतन होईल? मात्र चान्स भेटला होता 50ला अडवण्याचा, परंतु किशोर कडून असा पुन्हा आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे. असा पहिल्या 50चा मानकरी ठरलाय मिस्टर सचिन लांबोर. 51 धावा बॉल 27, 4 षटकार 2 4. स्ट्राईक रेट पहा 188.89. स्कोर झाला आहे 66. 1 to go. एका चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. ओके ओव्हर. धावसंख्या 66 आणि 67 टू विन. पहिली 50 सचिन लांबूरच्या बॅट मधून नाबाद खेळतोय. 188.89 चा स्ट्राईक रेट पाहायला भेटला. याला जोरदार टाळ्या वाजवा कारण मॅच विन बॅटिंग आपल्याला पाहायला भेटले. 30 बॉल 67 धावसंख्येचं आव्हान बाकी राहिलंय. या पुढील मॅच देवांश ऑरियस आणि सूर्या फायटर्स. देवांश ऑरियस आणि सूर्या फायटर्स. जर माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर प्लीज विनंती आपल्याला आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सन्माननीय माननीय आदरणीय सर्वांचे लाडके अगदी सर्वांच्या हृदयावरती राज्य करणारे नागवंटे गावचे सुपुत्र टाटा यस ब्रँडचे मालक आणि युवा पिढीचे आधारस्तंभ कोंडीबा कात्रट यांच्या हस्ते मात्र नाणेफेक केला जाईल. या प्लीज सूर्या फायटर्स आणि देवांश ऑरियस संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे कारण आमचे आदरणीय सन्माननीय आणि यंग टॅलेंटचे आधारस्तंभ कोंडीबा कात्रडे येथे उपस्थित आहेत. तर प्लीज दोन्ही कॅप्टनला विनंती आहे प्लीज या लवकर. ओमकार झोरे
आणि गणेश शेळके, प्रकाश एडगे प्लीज या लवकर लवकर, विनंती आहे सर्वेला. देवांश शौर्य संघ प्लीज, विनंती असेल कॅप्टनला पाठवायचंय. देवांश शौर्य संघ तोडू देस तोडू दे मग. माही लवर काय करतो ये पटकन ये लवकर यार. टर्निंग पॉइंट ठरणार आहे ना बॉलिंग मध्ये. काय पण एम करा एवढा विचार करत राहायचा. मॅच जिंकायचा एवढा विचार करा. टर्निंग पॉइंट गेलो होतं तरी पण टर्निंग पॉइंट आहेच. याचा देवांश शौर्य संघ प्लीज लास्ट कॉल. आपल्याला विनंती असेल की लवकर लवकर नाणेफेकीसाठी यायचंय, कारण अगदी उभे राहून आता मात्र पायामधून गोळे देखील सुटलेत कात्रज कुंडेबाई यांच्या. या लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी विनंती असेल. तर मॅचच्या ठिकाणी 30 बॉल 67 धावा. पहिल्या इनिंग मध्ये काय घडलं आणि काय बिघडलं जर तुम्ही विचार केला तर पहिली 50 या टुर्नामेंट मधील सचिन लांबोरच्या नावावर आलेली आहे. 26 बॉल मध्ये ती मात्र 50 पूर्ण केली. 4 षटकार आणि 3 चौकार ज्या बॅट मधून पाहायला भेटले, परंतु 2 जीवदान देखील पाहायला भेटले होते. किशोरकडून ती मात्र कॅच ड्रॉप झाली आणि 67 धावा मात्र पूर्ण करण्यासाठी आपण पाहतो 2 बॅटल खेळपट्टी होते पाहायला भेटलेत. स्ट्रायकिंगला असेल बाबू, तर नॉन स्ट्राईकला आहे अक्षय शेळके. कोणत्याही मार्कवरती रमेश जॅग्वार. पहिला चेंडू आपण पाहते ओळखल्यानंतर सोडून दिलाय. व्हाईट बॉल पाहायला भेटलाय. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 ने श्री गणेश होतो 1 आकड्यावरती. याचे विनंती असेल या कुंडीबा कात्रज साहेब नाणेफेकीसाठी. शुगर त्रस्त असलेले परंतु क्रिकेट प्रेमी टाटा लवर, काशी, अयोध्या, बनारसी, केदारनाथ हे तीर्थक्षेत्रांचे मात्र दर्शन घेऊन मात्र आज अगदी झाशीची राणी क्रीडांगण सानपरा नगरीमध्ये मात्र उपस्थिती दर्शवलेली आहे. श्री नागवंटेक ब या टीमची जर्सी परिधान केलेली आहे आणि घाऱ्या डोळ्यांचा सितारा सुरेश घारिया याच्या किती आगमन झाले. मागच्याच रविवारी मॅच होती त्यामध्ये 7 डॉट करून 1 रन आउट. मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने मागच्या टुर्नामेंट मध्ये काझी असोसिएशन मध्ये 7 बॉल डॉट 1 रनआउट, तरी देखील फायनल मध्ये गेलेला संघ काडोली संघ या आतमधील सितारा आपण पाहतोय. सानपरा नगरीचा सितारा घाऱ्या. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल वाईट आणि त्यानंतर 1 धावसंख्या आपल्याला पाहायला भेटले. धाव फलकावरती 67 धावा चेसिंग करायच्यात रमेश शटू बाबू. याचा चांगला फटका सजवला आहे. उंची आहे, प्रॉपर टायमिंग देखील आहे. आजच्या दिवसातील पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूवरती आक्रमण पाहायला भेटले. आल्यात बाबू शेळकेच्या बॅट मधून या 6 धावा. याचा बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका सजवलाय. अगदी डी झोन साठी पाठवलाय. 1 धावसंख्या पाहायला भेटते. धावसंख्या 1 ने वेगावेल जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. आता मात्र अगदी जर विचार केला तर अट्टहास हात असेल की आम्हाला जिंकायचं आहे. पहिल्या 3 मॅचेस लॉस आहे. 4थी मॅच
आपल्या विजयाचा पहिला मात्र मुहूर्त आता मात्र निघेल का हे पण देखील फार महत्वाचं आहे. बाबू शेळकेची टीम्स कॅप्टन कुल सुरेश मामा याचा पुन्हा आपण पाहतोय. अजून एक डी झोन साठी चेंडू पाठवलाय. एकच संख्या पाहायला भेटते. संख्या एकने वेगावते जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावर. 3 चेंडू 9 धावा. लाव ना का आवाज नाही गाडी तू चालवते थोडा वेळ हॅलो दीपक येडग्याने ओढ घ्यावी. बांधून घेते ना तीच मागत काय होती काय म्हणला मला याचा अजून एक फटका असता जमलाय. याचा कॅच साठी प्रयत्न परंतु ह्या प्रकारे 100% देणं फार महत्वाचं असतं. कॅच आहे लय पुढे बॉल आहे. धाव संख्या फक्त 1 ने वेगवते जाऊन पोहोचलाय दुहेरी आकड्यामध्ये 10च्या घरात. पहिल्या षटकातील अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. उडत नसताना कॅच थोडी जास्त आली की नाही तरी पण कुठे गेला तो लिहिणारा कुठे गेला नाही गेला. बरोबर आहे. गेला कुठली तू कोण तू पेन पण घेऊन गेला पेनच नाही इथं. अरे मी दिलाय पेन त्याला चांगला पेन काय करायचं बाबा आता. कोण होता इथं डॉट बॉल ना डी झोन साठी चेंडू पाठवलाय. एकच संख्या पाहायला भेटते. 5 चेंडूचा खेळ संपलाय. पेन कुठे आहे 11 धावा धाव फलकावरती सजल्यात आतापर्यंत. वाटलं कसं करायचं तू कशाला बोलत 11 धावा. याचा पहिला चेंडू फेस करताना आपण पाहतोय एक धाव. या ओव्हरमध्ये तब्बल 12 धावा. लावड्या 4 मार. दुसरा गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू टॉप एज घेतल्यानंतर डी झोन साठी पाठवलाय शरद. एक बॉल कुणाचा ह्याचा बॉल पाहिजे का त्याचा बॉल तिथं नाही की रे पण कुठे दाखव का याचा पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली. एक धावसंख्या आपण वेगाने कंप्लीट केले गेले. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आपण पाहतोय परंतु थांबवलं गेले. पाहता पाहता क्षणात मात्र दुसरी देखील धावसंख्या पूर्ण केली गेले. धावसंख्या 2 ने वेगावते जाऊन पोहोचला संघ तब्बल धाव फलकावरती 15 या आकड्यावरती. 1 ओव्हर 2 बॉलचा खेळ संपलाय. 98 षटकार 23-4 या टुर्नामेंट मधील समीकरण बॅटिंगच्या माध्यमातून पाहायला भेटलंय.
याचा फुल टॉस बॉल होता, त्याला भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल. 3 बॉल 15. यस देवांश शौर्य संघ आपण निर्णय केला पाहिजे. देवांश शौर्य संघ, देवांश वॉरियर संघ आपण निर्णय केला पाहिजे प्लीज. याचा पुन्हा एकदा पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे, परंतु 50 तटस्थ आहेत. काय गोलंदाजी आपल्या शर्यतीच्या माध्यमातून पाहायला भेटते, अप्रतिम. ओके आळूचा तू मेन खेळाडूच आमचा. 4 चेंडूचा खेळ संपलाय. या 15 धावा फोटो काढायचा तो, काय गरज धाव फलकावरती सजल्यात. 4 काढायला चला गेला. बॉल मध्ये 3 धावा फक्त एवढा आपला प्लेयर आहे तो. आपला म्हणजे खर्च केल्यात. यो तिथं मैदानात इथं बाहेर एक काढणार नाही म्हणजे ना ते ना इमेज कमी नाही रे युट्यूब मध्ये दिसत पाहिजे ना. सचिन ला अरे टॉच हारलो बिर्याणी इकडे आण. शिवाय विषयच नाही बघ. याला कापूया का बाब्याला काढतो. बाब्या सरणार नाही. याचा फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्सी मारेशा बाहेर आलाय चौकार. 4 धाव संख्येने धावफलक पुढे सरकलाय. अद्याप मात्र अगदीवर विचार केला तर ही जोडी फार महत्वाची आहे. ही मॅच जर जिंकायची असेल, ही जर मॅच जिंकायची असेल तर हे विकेट देखील फार महत्वाचे असतील. 2 अक्षय आणि बाबू धावसंख्या 19 ते 11 रन पोहोचले. 5 चेंडू वाईड +1, 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या ओव्हर मध्ये. 1 to go. एका चेंडूचा खेळ अद्याप बाकी राहिलाय. शरद यंग टॅलेंट आहे, परंतु जिद्दी आहे, चिकाटी आहे आणि मॅच विनर बॉय देखील आपल्याला पाहायला भेटतोय. कालच्या दिवसामध्ये देखील फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. या अद्यापवर विचार केला तर सध्याच्या स्थितीला देखील अगदी सुरेख गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटलाय. शरद फक्त 5 चेंडू 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. प्रीमियर लीग आहे आणि अगदी बाबू सारखा जर बॅटर पुढे असेल तर 5 चेंडू 9 धावा फार कमी आहेत. याचा पुन्हा आपण पाहतोय एकच धावसंख्या पाहायला भेटेल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटलाय, परंतु थांबवलाय. धावसंख्या 1 ने स्वीकारते. जाऊन पोस्टर संघ धाव फलकावरती 23 आकड्यावरती. षटक 22 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 मात्र समाप्त होते आणि धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते फक्त आणि फक्त 22. पहिला विकेट रन आउटच्या दिशेने आपल्याला पाहायला भेटलाय. एक बकासूर बाहेर गेल्यानंतर दुसरा बकासूर किशोर नावाचा आपण पाहतोय आतमध्ये. चांगला हार्ड हिटर बॅटर, उत्कृष्ट ऑलराऊंडरच्या यादीमध्ये पाटण तालुका धनगर समाजामध्ये नाव घेतलं जातं. किशोर वरक त्याचं नाव, तो मात्र आपण पाहतोय रमेशच्या माध्यमातून एक रन आउट म्हणजे सांघिक विकेट असेल
एक ओव्हर एक बॉलचा खेळ संपलाय. 12 धावा आतापर्यंत रमेशने खर्च केल्यात, परंतु धाव फलकावरती आतापर्यंत 22 धावा 1 विकेटचं समीकरण पाहायला भेटलंय. याच आता मात्र अक्षय समोर आहे. बंधूजी मार्क वरती रमेश पाहायला भेटेल. काय रणनीती असेल रमेशची आणि त्याच्यावरती मात्र काय प्रत्युत्तर अक्षयच असेल हे देखील फार फार महत्वाचं आहे. कारण अक्षयच्या बॅटमधून अद्याप मोठे फटके आलेले नाहीयेत. या प्रीमियर लीग मध्ये येईल का या मॅच मध्ये मोठे फटके हे देखील फार फार महत्वाचं आहे. याचा टॉपेज आहे का? याचा टॉपेज आहे. परतवलंय परत विकेट क्रमांक 2. मोठा खेळाडू आणि मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवलाय. खऱ्या अर्थाने हा विकेट फार महत्वाचा होता आणि ज्या विकेटसाठी मात्र जाळ भिनलं होतं त्या जाळ्यामध्ये परिपूर्ण मात्र अक्षय अडकत असताना आपण पाहिला. यास एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला भेटला. टॉप एजल नंतरने विकेट कीपर करून चांगली कॅच पाहायला भेटली आणि अक्षय शेळके बाहेर निघालाय आणि अक्षय एडगे आता मात्र खेळपट्टीच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय. तुझी फेवरेट टीम आम्ही पण होतो याचा सुरेख फटका सजवलाय. लक्ष्मण लकी आहे खाली. कॅच सेकंड अटेम्प्टला ड्रॉप पाहायला भेटते. 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. धावसंख्या 2 ने वेगावते जाऊन पोहोचल्या संघटना 24 या आकड्यावरती. गरज आपल्याला पाहायला भेटते. गरज आहे 15 बॉल 43 धावसंख्येची. याचा पुन्हा एकदा या फटक्यावर देखील फसला आहे, परंतु क्षेत्रक्षणापासून फार लांब. कॅच ऑफ द डे. वा भाई वा, लाजवाब. एकदा रिप्लाय मध्ये पहा कॅच ऑफ द डे. यस, कॅमेरामॅन पैसे कट केले ते लक्षात ठेवा. बिर्याणी खात खात थोडंफार फोकस करा. सुनील लांबोरने मोबाईल मागटला स्क्रीन रेकॉर्डिंग करण्यासाठी, परंतु कॅमेरामॅन बिर्याणी खात बसलाय. हे समीकरण आहे, परंतु कॅच ऑफ द डे हे मात्र समीकरण पाहायला भेटलं. कॅच घेतली कोणी? जगदीश बावधाने. एका जवळच्या मित्राने कॅच घेतले. ही जोडी मात्र जगदीश आणि अक्षय अडगेची फार प्रचलित आहे या नवी मुंबई आणि तुर्भे गावातील. सन्माननीय गणेश बोडके चॉकलेट बॉय कोल्हापूरवरून आलाय. अगदी कोल्हापूरवरून मात्र आपली उपस्थिती दर्शवल्याबद्दल सकाळी केळ का पाहिजे हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपले आभार व्यक्त करतो. या मानाच्या आणि सभेमानाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही आल्याबद्दल. चॉकलेट बॉय ब्लॅक टी शर्ट जीन्स पॅन्ट ब्रँड लारा. टायटनचं घड्याळ, एक आयफोन, दुसरा आयफोन प्रो मॅक्स. स्टायलिश बॉय आहे गणेश बोडके, नावातच दशत आहे. आयफोनच्या पाठीमागे 200ची. जाऊया मॅच कडे. यास पुन्हा आपण पाहतोय फक्त दिशा दाखवली होती. बॅटचा फेस ओपन केला होता. एक धावसंख्या पट वेगाने कंप्लीट केली जाते. ओव्हरची होते समाप्त. 3 ओव्हर नंतर धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते 25 या आकड्यावरती. 12 चेंडूचा खेळ बाकी असताना धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतोय धाव फलकावर जर विचार केला तर गरज असेल 42 धावसंख्येची. 12 बॉल 45. काय समीकरण भेंडी काय खेळते
यस व्हाईट बॉल नकारात्मक चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या 1 वेगावती जाऊन पोहोचला संघ डबल 26 या आकड्यावर 12 बॉल आणि 41 धावसंख्येची आवश्यकता अजून देखील बाकी आहे. सरासरी जरी विचार केला तर 20.50 चा सरासरी तुमच्याकडे आहे. 20.50 येथील का धावा धाव फलकावरती माही लवर मिस्टर माही मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतोय. ब्लॅक टी शर्ट मात्र परिधानच केले. हसतमुख चेहरा वा बाय वा पाताळ गालामध्ये हसणं लाजवाब. प्रकाश लांबोर थोडाफार जरी विचार करता एच जी फायटरच्या संघाचा स्कोर झालाय 28. वाईट +1 देखील घेतले. 3 षटकाचा खेळ संपलाय. या साध्या बॅटने खेळून करण्याचा प्रयत्न परंतु एकच धावसंख्या पाहायला भेटेल डी झोन साठी. इथून पुढे प्रत्येक ओव्हरमध्ये 3 षटकार तुम्हाला मारायचे आणि पूर्णपणे जर तुमच्याकडे 11 चेंडूमध्ये 6 षटकार असतील तर तुम्ही ही मॅच जिंकून घ्यालच. 7 षटकार असेल तर तुम्ही तुम्ही मॅच जिंकू शकता. परंतु येतील का ते 7 षटकार 10 चेंडूचा खेळ बाकी असताना 11 चेंडूचा खेळ बाकी असताना. पुन्हा आपण पाहतोय व्हाईट बॉल ओव्हरल्यानंतर सोडून दिलाय. नकारात्मक चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या 1 वेगावती जाऊन पोहोचला संघ तब्बल 30 आकड्यावरती. तुला माहिती आहे ना 12 बॉल 54 रन होते तिने 9 षटकार मारलेला गाण्यानं टेनिस बॉलमध्ये तिकडे माहिती आहे गाण्यानं शेंडी नव गाण्यानं 12 बॉल 54 पाय होते विशाल वर्णीच्या पुढे. याचं एक आलाय. अजून देखील तब्बल 6 बाकी आहेत. 10 चेंडूमध्ये 6 षटकारांची गरज. कारण गरज आहे 31 जावा नक्की पक्का 31 धावसंख्येची. 10 बॉल मध्ये तुम्ही जर फक्त आणि फक्त 5 षटकार मारलेत 1 धावसंख्या काढली तरी देखील तुम्ही विन ठरू शकता. ते येतील का 5 षटकार 1 धाव फार महत्वाची आहे. यस जास्त वेळ घालवायचा नाहीये लक्षात ठेवा. देवांश औरे संघ आपण निर्णय करावा प्लीज विनंती असेल आपल्याला. प्रकाश एडगे आपला निर्णय कळवायचा आहे. याचा अजून एक अगदी विरकावून दिलाय परंतु डी झोन साठी पाठवला आहे. आता मात्र 5 षटकारांची उर्वरित गरज आहे कारण 9 बॉल आणि 30 धावसंख्येची आवश्यकता बाकी आहे. देवांश औरेच्या संघाने प्रथम नाणेफेक जिंकण्याने गोलंदाजी निवडले. आमंत्रण केले सूर्या फायटरच्या संघाला बॅटिंग साठी. 5 षटकार 9 बॉल मध्ये येतील का एस जी फायटरच्या संघाकडून हे पण फार महत्वाचं आहे. यास अगदी सुरेख अप्रतिम चेंडू पाहायला भेटलाय. याचा पुन्हा फटका चांगला पाहायला भेटला. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी आहे. एकच धावसंख्या पाहायला भेटेल. इथून पुढे आपण पाहतोय 7 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज आहे. तुम्हाला कंपल्सरी 5 षटकार मारायचे पुढे देखील. इथे का ते 5 षटकार हे देखील फार महत्वाचं आहे. किशोर आहे. किशोरकडे स्ट्राईक देखील असणं फार महत्वाचं असेल या पुढच्या ओव्हर मध्ये कारण मॅच पाहण्याजोगी झाली पाहिजे. प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांना मॅच बघण्याची मजा आली पाहिजे.
याचा पुण्याचा फटका चांगला पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल. एकच धावसंख्या पाहायला भेटते. धावसंख्या 1 ने वेगावते. जाऊन पोहोचल्या संघ तब्बल धाव फलकावरती आपण पाहतोय 39 या आकड्यावरती. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ बाकी आणि 6 चेंडू मध्ये 5 षटकार येणं फार महत्वाचं असेल. 4 षटकार 1 चौकार आला तरी देखील मॅच मध्ये तुम्ही असाल किंवा 5 षटकार येणं फार महत्वाचं. रघु आहे ना तो मग हे रघु कोण आहे रे तो कोण आहे तो बॉलर कोण आहे हा आकाश याचा वाईड +1 2 धावा ऍड केले जातील. धावसंख्या 2 ने वेगावते. जाऊन पोहोचल्या संघ तब्बल धाव फलकावरती 41 आकड्यावरती. 6 बॉल 24 धावा. याचा उडवलाय उंची आहे प्रॉपर टायमिंग लांब लचक हाय अँड हँडसम आलाय हा षटकार. 6 धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय. जाऊन पोहोचला 47 या आकड्यावरती आणि किशोर नावाचं वादळ या झाशीची राणी क्रीडांगणामध्ये मात्र अगदी धुमाकूळ घालते. 20 नाही रे कमी पाहिजेत 20 वाईड +1 27 पाहिजे 28 पाहिजे होत्या 20 5 बॉल 20 धावा. 3 मोठे फटके येणं फार महत्वाचं. याचा शरीर यष्टीला हादळणारा चेंडू वा भाई वा चालाखे ब्रो तू शेर तो मै सव्वा शेर. 4 चेंडू मध्ये 4 षटकार येतील का किंवा 3 षटकार 1 धावसंख्या येणं देखील फार महत्वाचं आहे. ही मॅच जिंकण्यासाठी शरद टू किशोर वरक बेस्ट ऑफ बेस्ट. फुलटॉस बॉल आहे. स्वतःच्या फावत्यामध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न. किशोरची कॅच मात्र पकडली गेले. ज्याच्यावरती मात्र सर्वस्व नजरा होता तो खेळाडू बॅक टू टग आउट. मॅच संपलेली आहे या आधीचा बॉल टोटल तो बसला. मामा भांजे की जोडी आहे. गोंदाची मार्क वरती आकाश आहे तर बॅटिंग ट्रॅक वरती गणेश. या उडवलाय उंची आहे प्रॉपर टायमिंग देखील आहे. मामावरती भांजे आता मात्र वरचढ ठरलेला आहे. आलाय हा षटकार. अरे असू दे रे जाऊ दे ना आपल्याला काय करायचंय. आपल्याला काय विचारायला कोण येणार आहे का कोण कोणाचं आहे ते. धावसंख्या 54 या आकड्यावरती. आता गरज आपण पाहतोय तब्बल बाकी आहे किती रनचे बाकी 13 ना. नो बॉल नो +1 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या 2 ने वेगावते. जाऊन पोहोचल्या संघ तब्बल धाव फलकावरती आपण पाहतोय 57 या आकड्यावरती. आता गरज आहे 2 चेंडू आणि 10 धावा. येईल का 1 षटकार 1 चौकार येतील का 2 षटकार हे येणं फार महत्वाचं आहे. मामा कोण भाषा कोण सांग मला. भाषावरती मामा वरच डरलेला आहेच आणि परंतु मामाचा दबदबा असणं फार महत्वाचं असतं आणि गणेशने मात्र दाखवून दिलंय. आणि आकाश गोंदाची मार्क वरती असताना पहिल्या चेंडूवरती षटकार अप्रतिम पाहायला भेटला. हा चेंडू मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट
वाह भाई वाह, हाय हैंडसम, मामा मामा रहता है और भांजा भांजा रहता है. दबदबा का असला पाहिजे आणि कसा असला पाहिजे हे दाखवून देतोय. आउट ऑफ द पार्क पाठवला मिलेनियम टॉवरच्या पार्किंग प्लॉट मध्ये. भांज्याच्या चेंडूला अगदी दिशा दाखवून सोडले. जाऊन पोहोचलाय संघ तब्बल 63 आकड्यावरती. 2 चेंडू आणि तब्बल खेळतोय 12 आकड्यावरती. 1 बॉल 4 धावा या मॅचचं समीकरण. यस 95 विनंती असेल शेवटच्या बॉलवरती तुम्ही एवढा वेळ कोणत्याही टीमला द्यायचा नाहीये, कारण ज्या वेळेला टीम वेळ घेते त्यावेळेला त्या टीमचं परिपूर्ण समीकरण बदलते. लक्षात ठेवा, थोडीफार प्रत्येकाने खेळाडू वृत्ती दाखवा. अशा वेळेला ही मॅच अशी स्टॉप करून ठेवायची नाहीये. 4 1 बॉल 4 धावा. यस 4 धावा 4. यस 1 बॉल 4 धावा. अक्षय 1 बॉल 4 धावा. ओके, एक बॉल 4 धावा. पैसा वसूल मॅच. या 6 देखील उडवला आहे. क्षेत्ररक्षक आहे. एक धावसंख्या आपण वेगाने कंप्लीट केले गेले. दुसरी देखील धावसंख्या आपण वेगाने कंप्लीट केलेली आहे. तिसरी धावसंख्या होईल का पूर्ण? पाहता क्षणी आपण पाहतोय तिसरी धावसंख्येचा प्रयत्न करत असताना मात्र महाग बॉल पाहायला भेटलाय. एका धावसंख्येने का असे नाही विन ठरलाय संघ, परंतु एकदा जोरदार टाळ्या वाजवा गणेशसाठी. मॅचचा काटा फार बदल. यास मूर्ती छोटी परंतु कीर्ती महान. काय बोलणे, षटकार मारल्या, खतरनाक मारल्या. 4 बॉल 14. 1 बॉल लॉट केला ना तिने. मॅच जिंकली असते.